साताऱ्यातील कराडमध्ये DRI पथकानं 55 कोटीचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल आणि साहित्य ताब्यात घेतलं। या प्रकरणी महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती आहे। बाबा मोरेसह 5 जणांना अटक करण्यात आली। तसंच DRI विभागाकडून ड्रग्ज बनवले जात असलेले कोंबड्यांचं शेड देखील सील करण्यात आलं आहे। कराड येथील पाचुपतेवाडी येथे मोठा ड्रग्ज साठा हा जप्त करण्यात आला आहे। पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी हे कोंबड्यांच्यासाठी हे जे पोल्ट्री फार्म बांधण्यात आलं होतं या ठिकाणी आपण आहोत। या जर बघायला गेलं तर आता पुण्याच्या DRI विभागानं हे पूर्णतः सील केलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं नाव देखील या ठिकाणी लिहिलं आहे। कृष्णा माळी हे देखील या ठिकाणी येऊन त्यांची सही देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर ही धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये IPS अधिकारी देखील असल्याची माहिती प्राथमिक मिळते आहे। त्याचबरोबर 6000 कोटीचा ड्रग्ज साठा या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे। कच्चा माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येते। त्याचबरोबर आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे 100 फुटाचं हे जे कोंबड्यांचं शेड आहे या ठिकाणी हा ड्रग्जचा कारखाना होता। साताऱ्यातली ही मोठी दुसरी कारवाई म्हणून बघितली जाते। यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठा ड्रग्ज साठा हा कराडच्या या पाचुपतेवाडीच्या या शेडमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळं या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करण्याचं काम देखील सुरू होतं। अनेक या ठिकाणी जे कर्मचारी होते ते ड्रग्ज बनवत होते ते देखील या ठिकाणी रहिवासीसाठी असल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळते। महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील हे मुख्य आरोपी असल्याचे देखील सांगण्यात येते। बाबा मोरे या शेड मालकाचं नाव आहे। या ठिकाणीच या शेडमध्ये अनेक अवैध व्यवसाय देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालं। याच ठिकाणी जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडला आहे। जे बाबा मोरे आहेत ते देखील आरोपी असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचं देखील सांगण्यात येते। त्याचबरोबर हे शेडचे मालक ते आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठा ड्रग्जचा साठा या कारखान्यामध्ये बरामद देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा, कराड। शहासेनेला महापौर पद काय, उपमहापौर पद सुद्धा देण्याची अजिबात इच्छाशक्ती नाही आहे भाजपाची। कदाचित म्हणून ही कारवाई आहे का? कारण साताऱ्यात ड्रग्जची कारवाई करावी आणि तिथलं ड्रग्जचं समूळ उच्चाटन करावं हे आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून कंठशोष करून सांगतोय ना, पण तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही। कारवाई करणं योग्यच आहे, ती कारवाई झाली पाहिजे, पण त्या कारवाईचं जे टायमिंग आहे ते टायमिंग हे मुंबई महापालिकेच्या मेयर निवडीच्या टायमिंगला जुळणारं आहे, हे फार विशेष आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।